तुम्हाला आपलं लहानपण आठवतंय? शाळा सुटली की बॅग घरात फेकून सरळ मैदान गाठायचं. एक वेळ आईचा ओरडा चालेल, पण मैदानावर जाऊन खेळणं चुकवायचं नाही. पण आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य काय याचा कधी विचार केलाय का? सिमेंट आणि कॉन्क्रीटच्या या जंगलात आपल्या मुलांसाठी काय उरलंय? आधीच मुंबईत मैदानं कमी, त्यात BMC आणि म्हाडाच्या माध्यमातून आज मुंबईतील मोकळे भूखंड एका मागोमाग एक राजकीय संस्थांच्या ताब्यात देण्याच्या हालचाली सुरू आहेत. नक्की काय सुरू आहे मुंबईत? सगळं समजून घेऊयात या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी गौरी. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये तुमचं स्वागत. खेळाच्या मैदानापासून ते अगदी फोनमधल्या टेम्पल रन किंवा मग आताच्या PUBG पर्यंत संपूर्ण 360 ट्रान्झिशन बघणारी एकमेव पिढी म्हणजे तुमच्या आणि आमच्यासारखी. मैदानावर खेळण्याची जागा आता त्या स्मार्टफोनने घेतली. त्यात मुलांची तरी काय चूक? मुंबईत मोकळी मैदानं उरली तरी आहेत कुठे? आता हेच बघा ना, अंधेरी पश्चिम मधील शहाजी राजे भोसले क्रीडा संकुल म्हणजेच अंधेरीतील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. ही जागा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्वावर 10 वर्षांसाठी देण्याचा प्रस्ताव आहे. याचं वार्षिक भाडं 21 लाख रुपये आणि 50% महसूल ही भागीदारी असेल. हे मैदान आणि आसपासच्या मोकळ्या जागा आता श्री विले पार्ले केळवणी मंडळ या शैक्षणिक संस्थेला भाडे तत्वावर देण्याच्या हालचाली सुरू आहेत, जी भाजपचे आमदार अमरीश पटेल यांच्याशी जोडलेली आहे. या प्रकरणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार विरोध देखील केला होता. मुंबईमध्ये मोकळ्या जागा ज्या आहेत, मोकळी मैदानं जी आहेत, ती भाजप ढापण्याचा प्रयत्न करत आहे. इतकंच नाही तर त्यांनी भाजपाच्या आमदाराचा भूखंडावर डल्ला असं म्हणत टीकाही केली होती. पण हे फक्त अंधेरीपुरतं मर्यादित नाहीये. वांद्रेतल्या ऐतिहासिक नेव्हिल डिसूजा या मैदानावर मुंबईतील हजारो तरुण फुटबॉल आणि अनेक खेळ खेळण्यासाठी येतात. पण हे मैदानही हडपण्याचा डाव सुरू आहे. या सगळ्यावर आम्ही आधीच एक व्हिडिओ बनवलाय, तो पाहिला नसेल तर तोही पहा. याशिवाय अंधेरीतील DN नगर मेट्रो स्टेशन जवळ असलेलं म्हाडाचं जुनं गोदाम, या गोदामाच्या जागी मुलांसाठी एज्युटेनमेंट थीम पार्क म्हणजेच शैक्षणिक मनोरंजन पार्क हे विकसित करण्याचं नियोजन करण्यात आलंय. हा भूखंड पूर्णपणे म्हाडाच्या मालकीचा आहे आणि याची संकल्पना भारतीय जनता पक्षाचे स्थानिक आमदार अमित साटम यांची आहे. त्यांनीच या म्हाडाच्या गोदामाच्या जागेवर मुलांसाठी हे पार्क उभारण्यासाठी पुढाकार घेतलाय. पण गंमत म्हणजे ही जागा खासगी संस्थेला देण्याच्या या प्रस्तावाला आदित्य ठाकरेंसोबत स्वतः भाजपचे आमदार अमित साटम यांनीही विरोध केला होता. शहरातील सार्वजनिक आणि राखीव खुल्या जागा कोणत्याही खासगी ट्रस्टला न देता पालिकेने किंवा म्हाडानेच त्या सांभाळाव्यात अशी त्यांची भूमिका होती. आता तिसरं आहे ते 2 एकरांचं लोकमान्य टिळक उद्यान. हे तिन्ही महत्त्वाचे सार्वजनिक भूखंड श्री विले पार्ले केळवणी मंडळ या खासगी शैक्षणिक आणि चॅरिटेबल ट्रस्टला देण्याचा पालिकेचा आणि म्हाडाचा अधिकृत प्रस्ताव आहे. आदित्य ठाकरेंसह स्थानिक रहिवाशांनी ज्या 16 एकर सार्वजनिक जमिनीच्या वाटपावर आक्षेप घेतला होता त्या यांचा का. पण आता यावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणाले पाहूयात. भूखंड विकसित करणं वेगळं आणि भूखंड विकणं वेगळं. ज्या पद्धतीचे निर्णय भारतीय जनता पक्षाच्या काळात ज्या 2-3 विषयातले आहेत ते भूखंड विकसित करून संरक्षित करण्याचे आहेत, भूखंड कोणाला विकण्याचे नाहीत. आता विचार करा, ही मैदानं खासगी ट्रस्टकडे गेली तर आपली मुलं मोफत खेळू शकतील का? की तिथं पाऊल ठेवण्यासाठी आपल्याला हजारो रुपयांची फी मोजावी लागेल? आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाविरोधात नाही आहोत, कारण वस्तुस्थिती ही आहे की यापूर्वीच्या सरकारच्या काळातही केअरटेकर धोरण या अंतर्गत अशीच अनेक मैदाने खासगी संस्थांच्या दावणीला बांधली गेली होती, ज्यावर पुढे जाऊन कारवाई सुद्धा झाली. त्यामुळे सरकार कोणाचंही असो, पण प्रश्न हा आहे की मुंबईची मैदाने ही सामान्यांच्या हातातून खासगी लोकांच्या ताब्यात का जातात? हा प्रश्न फक्त एका मैदानाचा नाहीये, तर मुंबईच्या सार्वजनिक जागांचा आणि सामान्य मुंबईकरांचा आहे. या सार्वजनिक जागा कोणाच्याही ताब्यात न देता सर्वसामान्यांसाठी खुल्या आणि सुरक्षित राहणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? खासगी संस्थांनी आकारलेली ही फी
सामान्य मुंबईकरांना परवडेल का? कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.